तर हे गाईज गुड मॉर्निंग सर्वांना. बघू शकता आज बाबू पण आपला उठलेला आहे. बाबू उठलेला आहे म्हणजे बाबू उठले लावते बाबूला बघायचे ABCD. बाबू उठले म्हणजे माझं कपडे वगैरे धुवून झाले आहेत. आणि सो आज आम्ही जाणार आहे घरी म्हणजेच बादवडला, कारण की भरपूर दिवस झाले गेलो नाही. आणि पप्पा बसतात बालासाठी मागं लागलेले. आई पण फोन करायची का ये ना. सो आज फायनली आम्ही घरी जाऊ. आणि घरी गेल्यावर पप्पाने आमचे लावलेत काकड्या, आंबे पण आलेत त्यांचे, ते अजून खुलले नाही, बोलते बाबू आल्यावरच आम्ही फिरू. सो ते पण बघायला भेटेल. आणि दीदी गेले आपली स्कूलला. सो इथे मी बाबूचं आपल्या दूध बिस्किट थंडा करत घेते. बाबूला दूध बिस्किट भरू, त्याची आंघोळ करू, तयारी करू, मग जाऊ घरी. मग आज घरी जेवायलाच जाणार आहे आम्ही. मग तिथे गेल्या स्वयंपाक करू. आणि आज आहे एकादशी, मला उपवास आहे, यांना नसतो आणि आमच्या घरी पण नसतो. पप्पा सण पण नसतो कोणाला. बाबा हाय गाईज कर, हाय गाईज कर. इथे कर ना, इथे कर. कसं करते हाय गाईज? मोबाईल पकड, हाय गाईज कर, बोल. हां बोल बोल हाय गाईज. ये आता पकडाचा. हां बोल. कॅमेरावर हात ठेवले आहे गाईज, कॅमेरावर हात ठेवताना बोलते हाय गाईज. त्याला बाबूला पण झाली सर्दी, तर त्याला पहिले दूध पाजून घेते ना, मग भेटूया आपण. सो हे गाईज आता मी घरी पोचलेले आहे. आणि इथे बघू शकता भात ठेवले मी आल्या पप्पाने आणले मटण. आणि आमच्या पप्पाच्या काकड्या दाखवते. बाबूची आपल्या मस्तीच खपत नाही. वरती चालू आहे काम. इकडे बघू शकता दरवेली आल्या दाखवते. बघू शकता काकड्या इथून दाखवते. बेबी टोमॅटो. बघा इथं टोमॅटो आले, आंबा पण आला. आता पप्पा आले बघायला बरं कुठं आंबा आलं मला तर नाही इथं दिसत. पप्पाही पण आले तिथं. मग काकड्या पण भरपूर आल्या बोलतं. आता नंतर पप्पा आल्या समजेल आपल्याला कुठं काकड्या आले. मग इथे ब्लॉक आणल्यात, वरती उचलायचं आहे म्हणून ते ब्लॉक वरती चढवत घेतल्यात. केल्लीचा झाड. हे बघा बाबूची झाडमाराची तयारी चालू आहे. जशा किती पसारा बाबा आहे बघा. या सिमेंटच्या गोणी भरपूर पसारा पडले. चला मी पहिले आता स्वयंपाक करून घेते ना, मग भेटते. काही तांबाटी बघा कवरी आल्या. हो ना बाबा साहेब भरपूर इथे. बाप्पा साहेब कुठं आंबा तू दिसत नाही. समोर इकडे या साईडला पुढे अजून बघ पुढे. अरे कुठं पुरं? हा यो एकच खुरू का? आणि इथं पप्पाने घेतलंय बांधीत. मग तोच सांगायचं ना खुराला. आंबा अख्खा माझा हात माखलाय बा. आणि इथं बाबासाहेब काकरी बी पावसाला लोक भाजीपाला लावतात आणि यावी उन्हाळ्याला लावले. पाणी आहे ना आमच्या, पाणी आहे ना. अजून एक आंबा वाटतं. दोन-तीन तो काहीच. दीदी आले, दीदी सुद्धा गेले काकरी गवसाला. पप्पाने नेली तिला तिथे. दीदी मोबाईल नाही आपला, ती बघ भेटली बघ. बस जरा जे कानाला पक्के बारीक बारीक कुर्त. बघू का? अंगूर अंगूर ए ते बघ ती माकली बघ या झाली बघ. अंगूर नाही काकडी. तो जराचे अंगूरच बोलतो. काय शिकले की माहिती. व्हिडिओ बघून हे काकडी आहे. कुकुंबर. कुकुंबर काय बोलतात? कुकुंबर. बाबाला आवाज दे. काय आहे ते बाबू तुझ्या हातात? काय बोलतात त्याला? अंगूर. जसा हे काय आहे? कुकुंबर काय आहे?
बाबू काय आहे? तर हे गाई जेवण वगैरे करून आम्ही बसलेले आहे मी इथे आणि एवढी झोप आले. पण दीदी माझी क्लासला गेली नाही ना अजून. तिचं अजून होमवर्कच चालू आहे, त्यामुळं काही झोपायला भेटला नाही. आणि दीदीचे डॅडीसुद्धा जेवण वगैरे करून गेलेले आहेत. आणि बाबू बघू शकतो आपल्या तिथे खेळत आहे. बाबूला मामाच्या इथं आल्यावर खेळायला जागेची कमी नाही. सो म्हणून तो जवळच नसते. इकडे बघा त्याचा तोंडात कपडा घातले. तर चला दीदीची पटकन ओरल घेते आणि मग तिला क्लासला पाठवते. तर हे गाई तिथे बाबू आपलं जेवण करत आहे. ते पाच जेवायला बसले. मी जुन्या घरी जाऊन आली. शूटच काय करायला भेटला नाही. शूट करायला विसरून गेली आणि दीदी आणि परी बाहेर घेते. तर तुम्हाला दाखवते तरी काय खेळतात ते. आणि पहिले बाबूला जेवण भरून देते आणि मग दीदीवर देते मोबाईल. मग ती दाखवते तरी काय खेळतात ते. काही तिथे परीचा ना दीदीचा खेळ. तिथे विशू आणि राहुल दादा. बाबू आता लरोशी त्याला. तिचं नाव काय बाबू? या बघ खेळ बघ कसा. निघू जेवले तो यांचा खेळ काही नाही. विशू बघू शकता बरेच दिवसातून दिसला असेल. विशू काय गाईतला बोलायचं आहे का? काही नाही. बाबूराचं विशूच आम्ही लग्न करायचं आहे. आम्हाला एक लग्न येईल. पारले अरे देस जैसा खाता बघ. दे लवकर तू दे. बाबू डोका मार्या तू जैसा लागल त्याचे ना मग खाली. अरे देस ना. डोका नको नको देसा का. डेंजर बाबू. त्याला त्याला सांगायची गरज नाही. त्याची तो बोलतो त्याला इमोशनल ब्लॅकमेल करतो बाबू. नमाज पढ़तो. आम्ही जय श्रीराम वाले नाही का दीदी. हा का येईल तुला सांगता. मग परी माझी सर्वात छोटी बहीण. परीचं गाणी बघ ना. बोल परी गाणी. गाईला आपली गाणी बोलून दाखव. तुमचा तुला माहिती मला सांग. तू दाचा बघू बोल. दुर्वा पाल असं गाणं बाल शिवाजीचा आवराच आहे. हा झुलवा पाळणा पाळणा बाल शिवाजीचा. सो काही जेवण वगैरे झालेलं आहे आणि बालाने आणलं ते आईस्क्रीम. होचोचा ब्राउनी आहे. चिल्लो भारी आईस्क्रीम आहे. आणि सो चला आता आपण डायरेक्ट उद्या भेटूया. आणि तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय. तिथे झोपलेली आहे आपली इथे. एवढा काही शूट करायला भेटला नाही. चला उद्याच भेटूया आपण.